बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। मेरीवेदर मैदानावर सुरू असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनात शेतीविषयक नवतंत्रज्ञान आणि आधुनिक कृषी अवजारं पाहायला मिळतात। शिवाय सेंद्रिय खतं, पिकांसाठी आवश्यक औषधं यांची माहिती शेतकऱ्यांना मिळतेय। त्यामुळे भीमा कृषी प्रदर्शन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतंय अशी भावना व्यक्त होतीये। आज दिवसभरात लाखो शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली। भीमा कृषी प्रदर्शनात महिला बचत गटांनी अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले आहेत। खवय्यांसाठी हे स्टॉल्स अक्षरशः पर्वणी ठरले आहेत। 13 फेब्रुवारीपासून कोल्हापुरातील मेरीवेदर मैदानावर भीमा कृषी प्रदर्शनाला प्रारंभ झालाय। या प्रदर्शनातील कृषी अवजारं, कृषी तंत्रज्ञान आणि शेतीसाठी आवश्यक औषधं, सेंद्रिय खतं, भांगलण, कोळपण तसंच मशागतीसाठी लागणारी नाविन्यपूर्ण उपकरणं अशा स्टॉल्सना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभतोय। गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सलाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। खासदार धनंजय महाडिक यांनी आज सकाळी विविध स्टॉल्सना भेटी दिल्या। कृषी अवजारं, शेतीविषयक औषधं, गृहोपयोगी वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहनं, इलेक्ट्रिकल वाहनं, सोलर पॅनल, सबमर्सियल पंप, प्लास्टिक उत्पादनांची माहिती खासदार महाडिक यांनी जाणून घेतली। तसंच शासकीय कृषी विभागाच्या वतीनं लावलेल्या स्टॉललाही त्यांनी भेटी दिल्या। या प्रदर्शनात वेगवेगळ्या जातीची दुभती जनावरं, जातिवंत रेडे यांची पाहणी केली। मुऱ्हा म्हैस, मुऱ्हा रेडा, खिलार आणि गीर गायी सुद्धा या प्रदर्शनात पाहायला मिळतायत। शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि कमी शेतीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठीची माहिती या प्रदर्शनात मिळतेय। त्याशिवाय जातिवंत जनावरं, त्यांचं संगोपन याचीही माहिती मिळत असल्यानं हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। भीमा कृषी प्रदर्शनाचं 18वं वर्ष आहे। या प्रदर्शनाची अनेक वैशिष्ट्ये आहेत। उदाहरणार्थ, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टीची, ज्या टेक्नॉलॉजीची गरज असते ती सगळी माहिती इथं उपलब्ध आहे। नवीन आलेली हत्यारं, अवजारं, नवीन आलेली खतं, नवीन आलेली बी बियाणं, औषधं, फवारण्यासाठी लागणारे टॉनिक्स, या सगळ्याची इथं इत्थंभूत माहिती मिळते। त्याचबरोबर राज्यभरातून तज्ज्ञ प्रशिक्षक आपण इथं निमंत्रित करतो। वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं मार्गदर्शन होतं शेतकऱ्यांना। म्हणजे काही विषय महत्त्वाचे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी, काही विषय महत्त्वाचे दूध उत्पादनाच्या वाढीसाठी, ऊस क्षेत्रासाठी, भाजीपाला, विदेशी भाजीपाला लागवडीसाठी, मिलेट्सची माहिती, असे वेगवेगळे सेमिनार्स या ठिकाणी होत आहेत। त्याचा लाभ लाखो शेतकरी घेत आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातिवंत जनावरं इथं आणली जातात। तुम्ही बघू शकता, एकापेक्षा एक जनावर इथं आहेत। त्यांचं प्रदर्शन आणि स्पर्धा, या स्पर्धेला चांगली बक्षिसं दिली जातात आणि यामुळं येणाऱ्या लोकांना पशुधन कशी निगा केली पाहिजे, कशा पद्धतीची जनावरं उपलब्ध आहेत, या सगळ्या माहिती इथं मिळतात। भीमा कृषी प्रदर्शनात महिला बचत गटांसाठी 200 स्टॉल्स मोफत उपलब्ध करून दिले आहेत। भागीरथी संस्थेच्या माध्यमातून सातत्यानं महिला सक्षमीकरणाचं काम केलं जातं। त्याचाच एक भाग म्हणून भीमा कृषी प्रदर्शनात महिला बचत गटांना मोफत स्टॉल्स देण्यात आले आहेत। या स्टॉल्सवर मिळणारे खाद्यपदार्थ खवय्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत। अगदी बिस्किटं, पाणीपुरी, भेळ, मिसळपासून थालीपीठ, पुरणपोळी आणि चायनीज पदार्थांपर्यंत एकापेक्षा एक चविष्ट पदार्थांनी भीमा कृषी प्रदर्शनातील खाऊ गल्ली सजली आहे। भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी आज बचत गटांच्या स्टॉल्सना भेटी देऊन त्यांच्या उत्पादनांची माहिती जाणून घेतली। त्यातून या महिलांना प्रोत्साहित केलं। तसंच शेतकऱ्यांच्या उभारलेल्या या प्रदर्शनाला शेतकरी आणि नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं। आज ह्या युगात नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आपल्या शेतीत अवलंब करून आणि कमी शेतीत जास्ती उत्पन्न कसं घ्यायला पाहिजे त्यासाठी प्रामुख्याने ही खूप महत्त्वपूर्ण आहे। आणि त्याचा एक भाग म्हणजे भागीरथी महिला संस्थेच्या वतीने सुरू केलेले हे बचत गटांसाठी स्टॉल खूप महत्त्वपूर्ण आहे। महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी, उन्नतीसाठी भागीरथी महिला संस्था गेले 15 वर्षापेक्षा जास्ती वर्षापासून प्रयत्नशील आहे आणि त्याच्यात हा एक भाग आहे की निशुल्क आपण हे बचत गटाचे स्टॉल्स या महिलांना देतो आणि त्याच्यातनं त्यांच्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये थोडंसं चांगली प्रगती व्हावी, आर्थिक सुबकता यावी यासाठी हा खासदार साहेबांच्या माध्यमातून जो प्रयत्न आहे
तो मी म्हणेन यशस्वी ठरलेला आहे. आज सकाळपासूनच प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आणि नागरिकांनी उपस्थिती लावली होती. दुपारनंतर गर्दीचा हा ओघ वाढत गेला.